हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाने हे ऑफिशियल नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे आणि ज्या भरतीवर स्टे आला होता ती भरती परत एकदा सुरू झालेली आहे आणि नेमकं त्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नाचा ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रूटमेंट प्रोसेस 2023 फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लार्क अँड पिऊन ऑब्लिक हमाल आणि नोटीस डेटेड 21 मे 2024 ते आधीच आहे बरं का। ही आधीची नोटीस वाचा असं त्यांनी दिलेलं आहे आणि ही नोटीस कधीची आलेली आहे ते पहा। तर आजचीच तारीख आहे 12 जुलै 2024 आणि आता थोड्या वेळापूर्वीच वेबसाईटवर अपलोड झालेली आहे। ॲक्च्युअलमध्ये ही अशी इंग्लिशमध्ये त्यांनी नोटीस दिलेली आहे, तर तीच नोटीस आपण मराठीमध्ये पाहूयात आता। तर या ठिकाणी पहा, मराठीमधली नोटीस तुम्हाला मी दाखवत आहे आता आणि व्यवस्थित सर्व माहिती सांगणार आहे। हायकोर्ट ऑफ बॉम्बे जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया 2023 स्टेनोग्राफर ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई ऑब्लिक हमाल या पदांसाठी आणि सूचना त्या आधीचे हे वाचायचे आहेत, पण हे कधीचं आहे तर 15 जुलै 2024चा। आता काय दिलेलं आहे याच्यामध्ये पहा, याद्वारे कळविण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9 जुलै 2024च्या आदेशाद्वारे अपील सी क्रमांक तो दिलेला आहे ची विशेष रजेची याचिका फेटाळून लावल्याबद्दल आनंद होत आहे। म्हणून दिनांक 21/5 ची नोटीस केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023शी संबंधित स्थिती कायम ठेवण्यासाठी 2024 लागू नाही। म्हणजे 21 मे 2024ला त्यांनी काय केलं होतं तर स्टे आणला होता आणि आता तो स्टे उठवलेला आहे असा त्याचा अर्थ होतो। ही न्यायालयीन भाषा आहे, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की 21 मे 2024च्या नोटीसनुसार त्यांनी जिल्हा न्यायालय भरतीवर जो स्टे आणला होता तो स्टे आता या नोटीसनुसार उठवलेला आहे। म्हणजे आता भरती प्रक्रिया परत सुरू झाली म्हणजे। आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आनंद झाला आहे आणि तशीच ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे। म्हणजे सरळ साधं सोपं काय तर 21 मे 2024 रोजी जी नोटीस काढून स्टे आणला होता या भरतीवर तो स्टे आता उठवलेला आहे आणि भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर अशा पद्धतीने एक आनंदाची बातमी। आता पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे लिपिक आणि पिऊनची सेकंड रिस्पॉन्स शीट येणे, त्यानंतर विद्यार्थीला मिळालेले मार्क्स कळणे, त्याच्यानंतर टायपिंग होणे मराठी इंग्लिश, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आणि शेवटी मग फायनल लिस्ट ह्या ज्या पुढच्या प्रोसेस आहेत त्या आता सुरू होतील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।